पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीसाठी डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब हजर राहणार आहेत। सुनावणीसाठी भिसे कुटुंब मुंबईत दाखल झालंय। मागील महिनाभराच्या वादानंतर भिसे कुटुंब आणि डॉक्टर घैसास हे पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भिसे कुटुंबियांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आज सुनावणीसाठी तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले आहात, काय भावना आहे तुमच्या आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आमची गोपनीय बाब त्यांनी सगळ्यांसमोर हे केली, उघडकीस केली, त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळेल या सगळ्यामधून। आज 1 वाजता सुनावणी होते, ही डॉक्टर घैसास यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे ही सुनावणी किती महत्त्वाची वाटते तुम्हाला? ही सुनावणी नक्कीच महत्त्वाची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही इथं आमचं जे काय दुसरी केस आम्ही जी केलेली आहे, दुसरं आम्ही पोलीस स्टेशनला जो जबाब दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जी आमची गोपनीयता भंग केली, त्याच्यामध्ये जे अंतर्गत समितीचा अहवाल जो त्यांनी खाजगी केला, त्यांनी सार्वजनिक केला, त्याच्यामधले 4 जण आणि डॉक्टर घैसास यांची सनद रद्द व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही पुढचं पाऊल टाकायला आलो आहे। काल तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर घैसासांवरती गुन्हा दाखल झाला आहे, तर ती पहिलं पाऊल होतं, हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असाच चालू राहील। आई, काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी यायची? माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, मुलगी गेली माझी। आज आईची अवस्था काय झाली असं ते आईला माहिती, सुरुवात व्हायलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।